रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मुख्यमंत्री सहायता कक्षाचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन। 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाद्वारे जिल्ह्यातील नागरिक व रुग्णांना अधिकाधिक उपयुक्त ठरणार आहे। आज या कक्षाचे उद्घाटन झाले, याचे आम्हाला समाधान असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले। यावेळी वन विभागाच्या माध्यमातून बचत गट सक्षमीकरण व सबलीकरणासाठी उभारलेल्या वन कटाचे उद्घाटन देखील मंत्री अदिती तटकरे यांनी केले। यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। आपल्या रायगड जिल्ह्यातले काही हॉस्पिटल्स आहेत आता जे मल्टी स्पेशालिटी पण देतात, असं काही पेरेंटचे पण काही म्हणजे प्रायव्हेट, पण ते रजिस्टर्ड आहेत चॅरिटीचे। आपण ती एक ड्राईव्ह करू आता, मधल्या ह्याच्यामध्ये आम्ही घेतली होती, त्याच्यानंतर 1-2 चॅरिटीचे करून घेतली, प्रायव्हेट आहेत पण मल्टी स्पेशालिटी आहे, त्यांना या राखीव ह्याच्या कॅटेगरीमध्ये आहे, तो एक तुम्ही हे करून घ्या। त्याचे प्रस्ताव आपण वरती पाठवले ना, तर त्याला ती मान्यता मिळाली की ते आणखी। मुख्यमंत्री सहायता निधि का जो कक्ष है, ये हमारे मंत्रालय और आरोग्य के विभाग हो या हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब हो, वो बहुत ही एग्रेसिवली ये जो कक्ष है और एक्टिवली ये चलना चाहिए, यही उनके हमेशा से सूचना रही है। मुख्यमंत्री सहायता निधि जो है वो ज्यादा से ज्यादा जो पेशेंट्स है, जो नीडी पेशेंट्स है, उनके लिए पहुंचना चाहिए, यही काम ये सहायता कक्ष करता है। और आज रायगढ़ जिले में इसका उद्घाटन हो रहा है। राज्य के हर एक जिले में आज महाराष्ट्र दिन है, आज कामगार दिन है, और इसी मौके पे इसका आज उद्घाटन हो रहा है। और मुझे यकीन है कि ये जो कक्ष है, ज्यादा से ज्यादा हमारे रायगढ़ जिले से जो नागरिक है, जो पेशेंट्स है, जिनको जब सिर्फ जिले के हॉस्पिटल्स में नहीं, उसके बाहर भी जब कोई हॉस्पिटल्स की सुविधा, उनको अगर कोई भी प्रॉब्लम्स हो, कोई दिक्कत हो या फिर सहायता निधि मिलने में कोई दिक्कत हो, तो ये कक्ष बहुत ही महत्वपूर्ण होगा। आज इसका उद्घाटन हुआ है और हम सब के लिए ये आज से उपलब्ध होने वाला है, इस बात की हमें सबको बेहद खुशी है। थँक्यू। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं कक्ष हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे। हे जे कक्ष आहे ते अत्यंत उपयुक्त आहे आणि खऱ्या अर्थानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्या ज्या वेळेला रुग्णसेवा, अत्यावश्यक रुग्णसेवा किंवा त्या संदर्भातल्या बाबी यांच्यामध्ये जर कुठली मदत हवी असेल तर नक्कीच हे कक्ष उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर 24 तास हे उपलब्ध असणार आहे। स्वतंत्र एक हेल्पलाईन म्हणजे टोल फ्री हेल्पलाईन तर नंबर तर आहेच, पण त्याचबरोबर जिल्ह्याचा स्वतंत्र हेल्पलाईन सुद्धा, संपर्क नंबर सुद्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणार आहे। आणि रुग्णांना आरोग्याची चांगल्यातली चांगली सेवा देणं, मग ती जिल्ह्यामध्येच नाही तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा एखादा आपला रुग्ण जर उपचारासाठी गेला तर त्याला ज्या काही सहायता लागेल ती सुद्धा एका बाजूने उपलब्ध करण्याचं या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे। आणि विशेष म्हणजे जे रुग्ण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अर्ज करतात त्यांना ही सुविधा कमीत कमी कालावधीमध्ये ही कशी मिळेल यासाठी हा कक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे। वाटतं की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना, मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो
त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असतो.